विम्यामध्ये केलेलं आहे. तेच ऑन करा मोहसिन, ते ऑन करा, ते ऑन करा. सर आपल्याकडे बियाणाचे 1263, खतांचे 1479, कीटकनाशकाचे 1188 वितरण आहेत. त्याची लायसन्स प्रोसिजर सर आपल्याकडे येते. बियाणाचे 3, खताचे 33 आणि कीटकनाशकाचे ते तयार करून किंवा आता इलेक्शनच्या नंतर मला दाखवा आणि मग आपण ते पुढे चालू. इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्सवर जे काही पाहिजे त्याची निधीची डिमांड आहे ते जूनचे पहिल्या आठवड्यामध्ये सर तुमच्याकडे असतं की ते खूप शेवटी येतात आणि मग ते भेटत नाही, ते कम्प्लीट करायला तुम्हाला जे काही पाहिजे ते उपलब्ध करून देतो. मग त्याची डिमांड माझ्याकडे जूनच्या पहिल्या वीकमध्ये झाली पाहिजे. फ्रूट प्रोडक्शन आपलं खूप कमी आहे, तिथे यावर्षी फोकस करण्याची आवश्यकता आहे. यावर्षी IMDने चांगली फूडबद्दल फोरकास्ट केलेलं आहे. प्रत्येक घरी जाऊन प्लॅनिंग करा. शेवटी शेतकरी आपण अजूनही कमी देत आहोत. शेतकऱ्याला आपण दिला यावर्षी चांगल्या पद्धतीने, तर काय की पुढे जेव्हा समजा 2-3 वर्षानंतर जरी पाऊस कमी पडला टोल द्यायला तरी सुद्धा याचा खूप फायदा होते. मोठ्या प्रमाणावर म्हणजे खूप मागे पडलो आणि टार्गेट देऊ ॲटलिस्ट मध्यम जेवढे शेतकरी आहेत ते सर्व टार्गेट देऊन आपण केले तर मोठ्या संख्येने आपल्याला वॉटर हार्वेस्टिंग जे त्याच्यामध्ये खूप व्यवस्थित आहे. याच्यावर फोकस करेल. बाकी तुमचं प्लॅनिंग जे ते सुव्यवस्थित आहे. बियाणे आणि सर्व जे बाकी इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड जे आहेत ते वेळेवर मिळतील त्याची काळजी घ्यावा. तुमचं ते फॉलोअप आहे विभागासोबत ते कंटिन्युअसली ठेवा आणि पाऊस थोडा पुढे मागे द्यायला तर त्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना व्यवस्थित मेसेज गेला पाहिजे की त्यांनी पेरणी कधी करायची. तर त्याची प्लॅनिंग मागच्या तुम्ही व्यवस्थित केली होती, यावर्षी सुद्धा ते व्यवस्थित ठेवा. ओके, व्यवस्थित स्टॉक आणि जुळतोय का पाहतो ते सर आपण आता सुरू केलेलं आहे. पुढे 23-24 मध्ये सर एकूण 6.7% बियाणं जे 6% जे आपण जे काढले नमुने त्यातले नमुने फेल आले. 117 नमुने एकूण अप्रमाणित आले, ज्याच्यामध्ये 79 खताचे आहेत, 28